एरवी आपण दोन पक्षातील कार्यकर्ते उमेदवार यांना आपापसात भिडताना पाहिलं असेल। कधी कधी तर पक्षांतर्गत वादातनं कार्यकर्ते एकमेकांविरोधात आक्रमक होतात। पण कधी तुम्ही एकाच पक्षातील पती पत्नींना भांडताना पाहिलंय का? हे घडलंय ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये। विद्यमान सेना नगरसेविका संगीता पाटील आणि यंदा सेनेची उमेदवारी मिळालेले पती माणिक पाटील यांच्यात हा वाद पाहायला मिळाला। प्रचाराचा नारळ फोडताना पत्नी संगीता पाटलांनी माणिक पाटलांना इतकी वर्ष कुठे होतात असा सवाल विचारतात संतप्त माणिक पाटलांनी थेट प्रचाराचा नारळ संगीता यांच्या दिशेने भिरकावला, ज्यात त्या जखमी झाल्यात। पाटील पती पत्नीमधील सातत्याने होणारे वाद हे सर्वश्रुतच आहेत। या प्रकरणी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल झाली। उमेदवारी दिलेली आहे माणिक पाटील हे तिथे होते मंदिराजवळ। त्यांना फक्त मी साईडला व्हायला सांगितलं की साईडला व्हा तुम्ही, तिथून बाजूला व्हा। तर त्यांनी शिव्यागाळी करण्यास सुरुवात केली आणि मी त्यांना विचारलं, मग तुम्ही एवढ्या शिव्यागाळ्या करताय तर 3 वर्ष होता कुठे तुम्ही? 3 वर्ष तुम्ही काय इथे नागरिकांना का चेहरा दाखवला नाही आपला? आपण होता कुठे बोलली? आणि आता आपण डायरेक्टली आला आणि निवडणुकाला उभं राहिलं आणि मी जेव्हा सांगते तुम्हाला साईडला बोललं तुम्ही शिव्यागाळ्या करताय डायरेक्टली, काय कारण आहे? तर त्यांनी माझ्यावरती त्यांच्या हातात मला वाटतं नारळ होता मी पाहिलेलं होतं। त्या नारळाच्या ह्याच्याने मला इथे डोक्यावर त्यांनी थाप दिली, हाताने मारली।